नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 2 नोव्हेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2025चा विज्ञान रत्न मरणोत्तर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, प्राचार्य जयंत विष्णू नारळीकर यांना या ठिकाणी 2025च्या विज्ञान रत्न मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवा. 100% प्रश्न विचारला जाणार. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारतीय सैन्याने खरेदी केलेल्या स्वदेशी सॉफ्टवेअर डिफाईन्ड रेडिओची रचना कोणी केलेली आहे? ज्याला म्हणता येईल SDR. आणि SDRचा फुल फॉर्म काय? सॉफ्टवेअर डिफाईन्ड रेडिओज. बरोबर. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर DRDO हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर. तर DRDOने या ठिकाणी SDRची रचना केलेली आहे. आणि SDR म्हणजे काय? सॉफ्टवेअर डिफाईन्ड रेडिओ. बरोबर. या ठिकाणी 2-3 पॉईंट लिहून घ्या. हे रेडिओ संरक्षण संशोधन आणि विकास संघटनाने डिझाईन केलेला आहे आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे उत्पादित केलेला आहे. डिझाईन एकाच्या द्वारे करण्यात आला आहे आणि मॅन्युफॅक्चर एकाच्या बाबतीमध्ये करण्यात आला आहे. डिझाईन केलं DRDOने आणि मॅन्युफॅक्चर करणार आहे BEL म्हणजे काय? भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. दुसरा पॉईंट, नेटवर्क केंद्रित युद्धभूमीमध्ये स्वदेशी परस्पर वापरण्यायोग्य भविष्यासाठी तयार संवादावर लक्ष केंद्रित केलं आहे. क्लिअर? तर पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, DRDO. DRDO बद्दल सांगायचं म्हटलं तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असं मराठीमध्ये म्हणता येईल. जी काही संस्था आहे त्याची स्थापना 1958ला झाली. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि रिस्पॉन्सिबल मिनिस्ट्री आहे संरक्षण मंत्रालय. या ठिकाणी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आपला दररोज सकाळी 6 वाजता व्हिडिओ येतो. बरोबर. उद्या आहे 3 नोव्हेंबर. थोडंसं या ठिकाणी मला परगावी जायचं आहे, त्याच्यामुळे सकाळी लवकर निघायचं आहे. कदाचित उद्या या ठिकाणी 3 नोव्हेंबरचा व्हिडिओ 6 AM ला मी टाकण्याचा प्रयत्न करतो, व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करतो. परंतु ट्रॅव्हलिंगमुळे जर अपलोड नाही झाला तर तोच सकाळचा 6चा व्हिडिओ संध्याकाळी 6ला किंवा संध्याकाळी 7 वाजता मी अपलोड करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. सुट्टी बिलकुल नाही, फक्त परगावी ट्रॅव्हलिंगसाठी खूप लवकर निघायचं आहे. सकाळी 6 AM ला व्हिडिओ अपलोड जर नाही झाला तर काळजी करू नका. संध्याकाळी 6 किंवा 7 PM ला मी व्हिडिओ अपलोड करून देतो. एवढी मात्र तुम्हाला दखल घ्यायची आहे. ठीक आहे. 2 नंबरचा प्रश्न लिहून घ्या. मी शक्यतो 6 वाजता टाकण्याचा प्रयत्न करेल. सकाळी नाही झालं तर त्याच दिवशी सुट्टी न घेता व्हिडिओ संध्याकाळी अपलोड करेल. ठीक आहे. ओके. 2 नंबरचा प्रश्न लिहून घ्या. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपला प्यारा भारताचा या ठिकाणी 4था क्रमांक आहे. मग याच इंडेक्समध्ये 1 नंबरला कोण आहे? अमेरिका. याच इंडेक्समध्ये 2 नंबरला कोण आहे? रशिया. 3 नंबरला चीन, 4 नंबरला भारत आणि 5 नंबरला दक्षिण कोरिया. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न आहे इंडेक्स बद्दल, निर्देशांक बद्दल. तर लगेच बाकीचे जे काही नवनवीन निर्देशांक या ठिकाणी प्रसारित झालेले आहेत, प्रकाशित झालेले आहेत, त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती याच्यावरती चर्चा करू. लिहून घ्या. हेनली पासपोर्ट निर्देशांकमध्ये 85 क्रमांक, जागतिक स्पर्धात्मकता रँकिंगमध्ये 41 क्रमांक, जागतिक शांतता निर्देशांकमध्ये 115 क्रमांक, मानव विकास निर्देशांकमध्ये 130, वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये 63, जागतिक नवोन्मेष निर्देशांकमध्ये 38, ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्टमध्ये 38, आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये 128, ई कचरा निर्मितीच्या बाबतीमध्ये 3रा, ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये 45वा आणि ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये 4था. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, भारतीय ग्रँडमास्टर्स डी गुकेश आणि दिव्या देशमुख यांनी युरोपियन बुद्धिबळ क्लब कप 2025 मध्ये कोणते पदक जिंकलेले आहे?
3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. दोघांनी या ठिकाणी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे, सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. प्रश्न आहे बुद्धिबळा संदर्भात. लक्षात घ्या, युरोपियन बुद्धिबळ क्लब कप 2025 मध्ये यांनी या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. 2-3 गोष्टी लिहून घ्या. बुद्धिबळ विश्वचषक 2025 कोठे होणार आहे तर गोव्यामध्ये. कधी होणार आहे 31 ऑक्टोबर 2025 ते 27 नोव्हेंबर 2025. लेटेस्टमध्ये बुद्धिबळासंदर्भात सांगायचं म्हटलं तर भारताचे 87 क्रमांकाचे ग्रँडमास्टर कोण आहेत? एरा हरिकृष्णन, जे की तमिळनाडूला बिलॉंग करतात. 88 क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहेत दिव्या देशमुख, जे की महाराष्ट्राला बिलॉंग करतात. आणि 89व्या क्रमांकाचे ग्रँडमास्टर ठरले आहेत रोहित कृष्ण यस, जे की तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात. या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न आहे क्रीडा संदर्भात. तर लगेच लेटेस्ट जे काही झालेल्या क्रीडा स्पर्धा आहेत त्यांचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. इराणी चषक विदर्भाने जिंकलं. 2025 MLS गोल्डन बूट पुरस्कार लिओनेल मेस्सीने जिंकलं. सुलतान ऑफ जोहोर कप ऑस्ट्रेलियाने. 15व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद झारखंडने जिंकलं. 15व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी पंजाबने जिंकलं. भारताचा 89व्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर रोहित कृष्ण यस यांनी जिंकला. जे काही अंडर-20 फिफा युवा फुटबॉल विश्वचषक झाला 2025चा, त्याचं चॅम्पियनशिप मोरोक्कोने जिंकलं. 125वा भारतीय फुटबॉल असोसिएशन शील्ड मोहन बागान सुपर जायंटने जिंकलं. तर अंडर-18 मुलांची आणि मुलींची कबड्डी स्पर्धा या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलं आहे भारताच्या संघाने. दोघांमध्ये मुलांच्या कबड्डीमध्ये आणि मुलींच्या कबड्डीमध्ये अंडर-18 18 वर्षाखालील. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनद्वारे टॉप ॲग्री फूड पायोनियर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. संजीव कपूर असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनद्वारे टॉप ॲग्री फूड पायोनियर हा जो काही पुरस्कार आहे तो या ठिकाणी देण्यात आला आहे. या ठिकाणी फूड अन्न याच्याबद्दल बोलण्यात आलं. तर याच्याशी संबंधित काही लेटेस्ट पॉईंट्स आहेत, करंट अफेअर्स आहेत, ते लिहून घ्या. 100% याच स्लाइडमधील तुम्हाला प्रश्न बघायला मिळणार. लिहून घ्या. जागतिक अन्न सुरक्षा दिवस वर्ल्ड फूड सेफ्टी डे हा दरवर्षी 7 जूनला साजरा करतात. जागतिक अन्न दिवस वर्ल्ड फूड डे हा असतो 16 ऑक्टोबरला. वर्ल्ड फूड समिट 4थ्या क्रमांकाची आवृत्ती भारतामध्ये झाली. जागतिक अन्न पुरस्कार 2025 देण्यात आला मारियांगेला हंगरिया यांना, जे की ब्राझीलचे आहेत. आणि फूड प्लॅनेट पुरस्कार 2025 स्वीडिश स्टार्टअप नायट्रो कॅप्ट यांना या ठिकाणी देण्यात आला आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. तर लगेच लेटेस्ट पुरस्कार प्राप्त जे काही व्यक्ती आहेत, संस्था आहेत, त्याच्यावरती चर्चा करूया. आत्ताच सांगितलं 2025चा जागतिक अन्न पुरस्कार मारियांगेला हंगरिया यांना. 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना. वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार दिल्ली मेट्रोला. निळू फुले कृतज्ञता सन्मान 2025 प्रसाद ओकला. सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना. 2024चा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना. बाल साहित्य पुरस्कार सुरेश सावंत यांना. 2025चा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना. तर चिंता रवींद्रन पुरस्कार शरण कुमार लिंबाळे यांना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. भारतीय वेटलिफ्टर प्रीतिस्मिता बोहीने बहरीन येथे झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या गटामध्ये भाग घेतला होता? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 44 किलो वजनी गट मुलींच्या कॅटेगरीमध्ये त्यांनी भाग घेतलेला होता. 3-4 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. बहरीनमधील आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमध्ये प्रीतिस्मिता बोहीने एक नवीन युवा विश्वविक्रम स्थापित केला. तिने मुलींचा 44 किलो वजनी गटामध्ये भाग घेतला होता. या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिने भारतासाठी सुवर्ण पदक देखील या ठिकाणी मिळवून दिलेलं आहे. आणि हे जे काही 2025चा आशियाई युवा क्रीडा स्पर्धा होती ती 3ऱ्या क्रमांकाची होती, जी की बहरीनमध्ये झाली 22 ऑक्टोबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान. या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, कोझिकोड नावाचा एक डिस्ट्रिक्ट आहे, जिल्हा आहे, कोठे आहे तर केरळ राज्याच्या अंतर्गत. हा अत्यंत गरिबीमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्याची घोषणा कोणत्या मंत्र्याने केली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. AK ससिंद्रन असं त्यांचं नाव आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. केरळ सरकारच्या अत्यंत गरिबी निर्मूलन प्रकल्पाअंतर्गत केलेल्या सर्वेक्षणानंतर ही घोषणा करण्यात आली.
ज्याने जिल्ह्यातील गरिबी निर्मूलनासाठी वैयक्तिक योजना तयार केल्या. या प्रकल्पाअंतर्गत ओळखल्या गेलेल्या गरीब कुटुंबासाठी त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार गृहनिर्माण, आरोग्य, उपजीविका आणि सामाजिक सहाय्य यासारख्या सानुकूलित योजना राबवण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. केरळमधील बोलण्यात आलं कोझिकोड जिल्ह्याबद्दल, तर केरळबद्दल देखील रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर, राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत: इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न क्रमांक 7. 2025 या वर्षाच्या इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग IPRD इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग याची 7व्या क्रमांकाची आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, नवी दिल्ली या ठिकाणी. कशाची? IPRD इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉगची 7व्या क्रमांकाची आवृत्तीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. 7 कोसिया व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ओडिसा राज्याच्या अंतर्गत 7 कोसिया नावाचं टायगर रिझर्व हा या ठिकाणी स्थित आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. ओडिसा मानवाधिकार आयोगाने 7 कोसिया व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या स्थलांतरात झालेल्या कथित अनियमिततेबाबत वन आणि महसूल विभाग आणि अंगुल जिल्हाधिकाऱ्यांकडून नोंदी मागवल्या आहेत. दुसरा पॉइंट, या अभयारण्यामध्ये महानदीने विभागलेले 7 कोसिया घाट अभयारण्य आणि बैसेपल्ली वन्यजीव अभयारण्य समाविष्ट आहेत. तर पर्याय क्रमांक A, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओडिसाबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 1 एप्रिल 1936 मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी, राज्यपाल आहेत हरिबाबू कंबपती, राजधानी आहे भुवनेश्वर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकनन. आणि 4 महत्त्वाचे धरण हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय बियाणे महामंडळ NSC कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतं? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय या मंत्रालयाच्या अंतर्गत या ठिकाणी राष्ट्रीय बियाणे महामंडळ या ठिकाणी काम करतं. 2 पॉइंट लिहून घ्या. राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना 1963 मध्ये पायाभूत आणि प्रमाणित बियाणे उत्पादनासाठी करण्यात आले होतं. दुसरा पॉइंट, कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी दर्जेदार बियाणांचे उत्पादन, प्रक्रिया आणि वितरण आयोजित करून भारतातील बियाणे उद्योगाला प्रोत्साहन आणि विकास करण्याचे उद्दिष्ट आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, कॅमरून नावाचा एक देश आहे मध्य आफ्रिकेतील. या देशाचे नवीन प्रेसिडेंट अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, पॉल बिया असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? पॉल बिया असं त्यांचं नाव आहे. मध्य आफ्रिकेतील देश आहे, राजधानी आहे याउंडे, चलन वापरलं जातं मध्य आफ्रिकन CFA फ्रँक, पंतप्रधान आहेत जोसेफ गुंटे आणि अधिकृत भाषा वापरली जाते फ्रेंच आणि इंग्रजी. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ज्याला आपण बोलतो ISA इंटरनॅशनल सोलार अलायन्स या अलायन्सचे 8वे अधिवेशन कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नवी दिल्ली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे जे काही 8वं अधिवेशन आहे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. शेवटचा प्रश्न, कोणत्या INS जहाजाने भारत आणि मॉरिशस दरम्यान 18वं संयुक्त जलविज्ञान सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, INS सतलज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. या सर्वेक्षणामुळे मॉरिशसच्या नील अर्थव्यवस्थेला पाठिंबा देऊन सागरी चार्टिंग, किनारी नियमन, संसाधन व्यवस्थापन आणि पर्यावरण नियोजनामध्ये मदत होईल. तर पर्याय क्रमांक A, INS सतलज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 2025च्या दक्षिण आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताची एकूण पदकांची संख्या किती होती? 20 पदके, 18 पदके, 58 पदके की 35 पदके? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.
आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.